दडपे पोहे खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. पण ही दडप्या पोह्यांची रेसिपी आहे ना, ही मी तुम्हाला खात्रीने सांगते, फार कमी लोकांना माहिती आहे. एकतर दडपे पोहे फार कुरकुरीत बनवून चिवडा तयार करतात. नाही तर त्याच्यामध्ये नारळाचं पाणी घालून ते मऊ करतात. पण या पद्धतीने एकदा तुम्ही दडपे पोहे करून बघा. मी इथे 2 वाट्या दडपे पोहे सॉरी पोहे घेतलेले आहेत. हे जाड पोहे घेतलेले आहेत. खरं तर दडप्या पोह्यांसाठी कोकणामध्ये एक स्पेशल पोहे मिळतात. ते असेल तर तुम्ही ते वापरा. पण मी आता हे जाड पोहे घेतलेले आहेत. आपल्या शहरामध्ये लगेच उपलब्ध होत नाही. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, हे पोहे जाड पोहे अ, बारीक गॅसवरती आहे ना, छान भाजून घ्यायचे. एकदम खरपूस आपल्याला भाजायचे. आपल्याला ह्याचा चिवडा तयार करायचा नाहीये. आपल्याला दडपे पोहेच करून घ्यायचे आहेत. तर हे भाजून घ्यायचे. म्हणजे कुरकुरीत झाले पाहिजेत. हे बघा आता मी तुम्हाला दाबून दाखवते. एकदम छान तुटतायत. असे कुरकुरीत झाले पाहिजेत. आता हे थंड होत ठेवायचे. थंड होईपर्यंत त्याला इकडे नारळ फोडून घ्यायचा. ह्या दडप्या पोह्यांसाठी नारळ आवश्यकच आहे. त्यामुळे नारळ फोडून तो किसून घ्यायचा. आता तुमच्याकडे जर खवणी असेल ना, तर तुम्ही खवून घेतलं तर फारच उत्तम. म्हणजे खवलेला नारळ खूप छान लागतो. पण खवणी नसेल ना, तर आपली किसणीची जी एकदम छोटी बाजू असते ना, त्या बाजूने असा किसून घ्यायचा. म्हणजे नारळ साधारण आहे ना, खवल्यासारखाच किसला जातो. एकदम बारीक-बारीक किसला जातो. मी तसंच करते साधारण. माझ्याकडे सुद्धा खवणी नाहीये त्यामुळे. आता हे असं किसून घेतला ना नारळ, की साधारण आपल्याला हा एक पाव वाटी नारळ असेल बघा. एवढा नारळ आपल्याला लागणार आहे 2 वाट्यांना. आता कांदा चिरून घ्यायचा. कांदा आणि मिरची लागणार आहे. फार जास्त पदार्थ इथे लागत नाहीत. कमी पदार्थ लागतात. पण बनतात ना जे पोहे ते इतके कुरकुरीत आणि छान आणि टेस्टी बनतात ना, की तुम्ही आठवड्यातून 2दा करून खाल इतके सुंदर होतात. लहान मुलांनाही आवडतात, मोठ्यांनाही आवडतात. आता ह्याच्यामध्ये मिरची, ती हिरवी मिरची जी आहे ना, जर मोठी लोकं खाणार असतील ना, तर अशी बारीक-बारीक चिरून घ्या. म्हणजे त्याचा तिखटपणा एकदम परफेक्ट तिखटपणा आपल्या पोह्यांना लागतो. समजा जर का लहान मुलं खाणार असतील, तर थोडी मिरची मोठीच घ्या म्हणजे ती बाजूला काढता येईल. नंतर त्याच्याबरोबर आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे. सगळी तयारी आधी करून घ्यायची. आता ही बारीक मिरची आहे ना, ह्या मिरचीमध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय होतं तिखटपणा आणि मीठ हे दोन्ही परफेक्ट प्रमाणात पोह्यांमध्ये सगळीकडे लागतं. त्यामुळे शक्यतो असं मिरची चिरडून घ्यायची अशी मिठामध्ये. आता हे पोहे जे आहेत ते आपले थंड झालेले आहेत. हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. मग या पोह्यांवरती आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा कांदा घालून घ्यायचा. कांदा घालून झाला, की लगेचच मिरची घालून घ्यायची. मिरची घालून झाली, की लगेच खोबरं घालून घ्यायचं आणि खोबरं घालून झालं ना, की इथे अजून एक आपला इन्ग्रीडियंट टाकावं लागतं. ते म्हणजे पिठी साखर. पिठी साखर इथे खूप महत्त्वाची असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये साधारण 1 चमचाभर पिठी साखर घालून घ्या. पिठी साखर नसेल तर तुम्ही आपली नेहमीची नॉर्मल साखर जी आहे ती वापरलीत तरी चालते. पिठी साखरेने काय होतं टेस्ट छान बॅलन्स होते. नंतर पिठी साखर घालून झाली ना, की इथे 2 मोठे चमचे छान तेल घ्यायचं आणि तेल घालायचं ह्याच्यामध्ये. खूप छान तेल घातलंच पाहिजे म्हणजे तेलाने थोडासा ओलावा येतो. ओलावा म्हणजे पोहे छान असे कुरकुरीत आणि कुरकुरीत पण राहतात आणि टेस्ट खूप छान येते कच्च्या तेलाने. त्यामुळे 2 चमचे आपल्याला तेल इथे घालून घ्यायचं आणि छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे एकजीव झालं ना मीठ, तिखट नंतर मिरची, पिठी साखर सगळं व्यवस्थित एकजीव झालं, की अगदी शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घालून झाली, की पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं. दडपे पोहे तयार होतात. तुम्ही हे दडपे पोहे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार करू शकता. अगदी आयत्या वेळेला बनवू शकता. बनवायला अतिशय टेस्टी लागतात. वेळही लागत नाही आणि तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल ना, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच छान, सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. आपले दडपे पोहे तयार झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करा. भेटू पुढच्या अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.